वेलकम टू अनदर एक्साइटिंग एपिसोड ऑफ फार्मिंग इंजिनियर. तर मित्रांनो, आज हा जो व्हिडिओ आहे तो मी मराठीत करणार आहे स्पेशल का तर एका भावासाठी. तर आज मी अशा एका शेतकऱ्याची यशोगाथा सांगणार आहे की ज्यांनी शून्यातून पूर्ण साम्राज्य जे आहे उभा केलेलं आहे. आज माझ्या मागे तुम्ही बघू शकताय सॉलिसचं ट्रॅक्टर आहे 50-15. तुम्ही रेग्युलर ट्रॅक्टरचे डेमोज भरपूर बघितले असतील, पण आज मी तुम्हाला जी लाईव्ह परिस्थिती आहे एखाद्या ट्रॅक्टरची आणि त्याच्या मागे काम करणाऱ्या एका शेतकऱ्याची, ती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा, कमेंट करा, तुमचे काही प्रश्न असतील तेही मला नक्की कळवा. तर आज आपण आहे सोलापूरमध्ये सांगोला ह्या तालुक्यामध्ये आणि महादेव केदारजी यांच्यासोबत. तर आपण यांना भेटायला आज खास इथं आलेलो आहोत. तर यांनी मला यांची थोडीशी स्टोरी सांगितली आणि ती कुठं तर मला माझ्या काळजाला भिडली की शून्यातून साम्राज्य कसं उभं करायचं आणि काही हातात नसताना, कोणी आपले नातेवाईक जवळ नसताना तरी पण वेळ कशी मारून न्यायची आणि आज सुखी समृद्ध कसं व्हायचं ह्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे हे केदार साहेब आहेत. नमस्कार केदार साहेब, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. आम्हाला थोडंसं तुमच्याबद्दलची माहिती हवी आहे की तुमचा संघर्ष हा कुठून सुरुवात झाली आणि आज कुठं आलेला आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे की हे ट्रॅक्टर घ्यायच्या आधी तुम्ही काय करत होता आणि काय कसं करत होता त्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला सांगा. मी एक ड्रायव्हर म्हणून काम करत होतो. मग ड्रायव्हर म्हणून काम करत असताना मी असंच आमच्या शेतापासून जाताना हे ट्रॅक्टर बघितलं 50-15 शोरूम. मोरे साहेब म्हणून आहे ते, त्यांच्याकडं गेलो. त्यांना विचारलं मी आधी ह्याला डाऊन पेमेंट किती करायला लागते, माझ्या नावावर होतं आहे का विचारलं. मग ते म्हणले तुमच्या जरी नावावर होत नसेल तर तुमचं कोण पै पाहुणा वगैरे कोण साथ देत असतील तर त्यांच्या नावावर करा. डाऊन पेमेंट काय माझं जसं येईल तुमच्याकडे त्या पद्धतीने मी तुम्हाला 1 महिन्याभराची साईड देतो. असं बोलून त्यांनी मला सहकार्य केल्यामुळं मी काय केलं, धाडस केलं. कारण एकदा धाडस केल्याशिवाय पुढच्या क्षेत्रात उतरता येत नाही. म्हणून त्या धाडसानं मी वेल्डिंगचं काम करत असताना पाडव्या दिवशी मी 5 वाजता मोरे साहेबांना फक्त डाऊन पेमेंट 5,000 रुपये करून ट्रॅक्टर घेऊन गेलो. आणि नंतर मी एक 8 ते 10 दिवसानं मोरे साहेबाजवळ एक 75,000 ते 80,000 रुपये मी त्यांना कॅश घेऊन गेल्यानंतर मोरे साहेबांनी सुद्धा डोक्याला हात लावला होता की तुमच्याजवळ पैसे भरायचे एवढी ही नाही, तुम्ही एवढे पैसे कुठून आणले. पण ह्या ट्रॅक्टरमुळं आणि ही सांगोल तालुक्यात 605 744 सोनालिका ह्या ट्रॅक्टर माझ्याबरोबर असे शेताचे असे कडला शिवार जे आहे तिथं असे नांगरायला होते आणि माझं पण ट्रॅक्टर होतं. 605 ट्रॅक्टर रान सोडून गेलेलं ती रान मी स्वतः पांडुरंग केदार 605चा ड्रायव्हर आहे ते सातकीत राहते, त्यांचं रान मी 3 एकर रान 9 तास 10 मिनटात काढले. हार्ड रान एकदम की जेणेकरून त्या रानातनं 605 ट्रॅक्टरसुद्धा माघारी गेले. मी आपलं साध्या पद्धतीनं मोबाईलवरती व्हिडिओ पण केला होता आणि ते पाठवलं होतं. आणि तिथून जे आपण फॉर्ममध्ये आलो की आता मला जेवायला सुद्धा टाईम नाही. व्ह्युअर्सला आपण रान दाखवूया की हे आमच्याकडची जी माती आहे हे एकदम काळी माती आहे. आणि काळी माती काय होते उन्हाळ्यामध्ये एकदम कडक होऊन जाते. तर हे बघा, हे एकदम कडक झालेली आहे. आणि याने स्पेशल एक टूल घेतलेला आहे, तेही मला तुम्हाला दाखवायचं आहे. त्या साईडला येऊया आपण. तर याला तोतापुरी प्लाव म्हणतात रे. तोतापुरी प्लाव हे देखो क्या कशा पद्धतीने एकदम प्लाव आहे. पार जे असते ना आपली त्या पार साईड ते पार सारखंच आहे आणि नांगराची पार असते तसे पार पद्धतीनंच आहे ती. आणि ह्या पाराचा उपयोग काय आहे, किती बी हार्ड रान असू द्या नांगरापेक्षा चांगलं चालतंय. नांगरताना सुद्धा तेडं इकडं तिकडं बद पडते ती. पण आता हे आपण इकडं बघितलं, हे क्षेत्र बघा इकडं, हे असं पूर्ण एक लेवल की जेणेकरून दुसरा कोणी नवीन शेतकरी जर इथं आला हे नांगरलेच म्हणणार. बरोबर अशा पद्धतीचं हे साहित्य आहे. तर आता आपण बोलू सॉलिसचे 50-15 हा ट्रॅक्टर तुम्ही घेतलेला आहे, ह्याच्याबद्दल थोडीशी चर्चा करूया. ह्याचे थोडेसे फीचर्स आहेत ती मी थोडंसं एक्सप्लेन करतो ह्याच्याबद्दल. तर सगळ्यात आधी ह्याची लुक एक तर सगळ्यात पहिला आय वॉन्ट टू कन्फेस की मी मराठीमध्ये जास्त व्हिडिओ करत नाही, त्यामुळे माझं मराठी पण इतकं म्हणजे शुद्ध असं नाही आहे. जे काय आहे ते आमची गावठी मराठी थोडीफार त्याच्यामध्ये येईल. आणि दुसरं जास्त करून मी हिंदीमध्ये करत होतो, त्याच्यामुळे पण माझा थोडासा जो फ्लुएन्सी आहे तो आता हिंदीमध्ये जास्त आहे, मराठीमध्ये कमी. सो प्लीज बेअर विथ मी. हा जो ट्रॅक्टर आहे आपला 50 HP मध्ये येतो. 15 गिअरचा जो ट्रॅक्टर आहे भारतामध्ये दुसरा कुठला ब्रँड नाही जो 15 गिअर आपल्याला देतो. 15 कसं म्हणतोय आम्ही तर 5 आपल्याला इथं गिअर मिळतात. मी वरती दाखवतो राईट, हे बघा, हे आता 5 गिअर मिळतात. त्याच्यामध्ये लो, हाय आणि रिव्हर्स म्हणजे 5x3 दॅट इज 15. तर 15 गिअरचं आपल्याला इथं गिअर शिफ्टिंग आपल्याला मिळते.
50 HP ट्रॅक्टर आहे. PTOला आउटपुट जर का बघितली तर 45 HP आपल्याला PTOला आउटपुट भेटते. सॉलिसचा जो सगळ्यात मोठा आणि सगळ्यात भारी फीचर जो असेल तो मला आवडतो तो दॅट इज इट्स लुक. किती छान दिसतो बघा आणि सगळ्या ट्रॅक्टरपेक्षा वेगळा दिसतो. प्लस ह्याच्यामध्ये 7 स्टेज कूलिंग, म्हणजे इथं जे आहे ना हे जाळीनुमा आपल्याला पॅनल दिसायला मिळतील. ह्याच्यामुळे काय होतं की हवा कंटिन्युअस फ्लो होत राहते आणि इंजिन जे आहे ते कंटिन्युअस गार होत राहतं. दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये आपल्याला मिळतं 3065 CCचं इंजिन आणि लिफ्ट कॅपॅसिटी जर का आपण बघितली तर आपल्याला मिळते मागं हायड्रॉलिकची लिफ्ट कॅपॅसिटी 2000 किलोमध्ये. 150 स्टेपचं हायड्रोट्रॉनिक ADDC लिफ्ट आहे. तर याच्यामध्ये आपल्याला मिळतं E3 इंजिन, 3 सिलेंडर इंजिन आपल्याला इथं मिळतं. एक्स्ट्रा मायलेज, एक्स्ट्रा टॉर्क ई सिरीजमध्ये येतं. एक्स्ट्रा मायलेज, एक्स्ट्रा टॉर्क, एक्स्ट्रा ताकद ही जी आहे ती यांची USP आहे. बाकी याच्याबद्दल आपण भरपूर सारे व्हिडिओज बनवलेले आहेत, पण आज जे आहे मी इथं लाईव्ह रिव्ह्यू करायला आलो आहे. मोस्टली कस्टमर रिव्ह्यू करायला आलो आहे की कस्टमरला याचा एक्सपिरियन्स कसा राहिला. आणि कंपनी तर खूप काही सांगेल, कंपनी सांगेल की इतकं ॲव्हरेज मिळतं, इतकी ताकद आहे, पण तुम्हाला प्रत्यक्ष जो ट्रॅक्टर वापरतोय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं एक्झॅक्टली की ट्रॅक्टर हा वापरण्यासाठी कसा आहे, मायलेजसाठी कसा आहे, गरम होतो किती, त्याच्यानंतर जर का कंटिन्यूस वापरायचा असेल तर कितपत त्याला आपण वापरू शकतो. मी हा सॉलिस कंपनीचा ट्रॅक्टर वन टाईम एकदा चावी चालू केल्यानंतर 21 तास कंटिन्यू नॉनस्टॉप ट्रॅक्टर चालवला आहे. गरम व्हायची भानगड नाही. आणि दुसरी गोष्ट सीटची बसायची किंवा ही ड्रायव्हिंगला कंटाळायची म्हणजे कंटाळा येतच नाही. त्याच्यामुळं ट्रॅक्टर चालवताना आपण म्हणजे ट्रॅक्टर चालवतोय की म्हणजे असं दुसरं काही असं चालवतं असं इतक्या स्मूथमध्ये चालते. सस्पेन्शन चांगलं आहे आणि त्याचं कसं आहे घेरचं वगैरे जी आहे रिवर्स घेर आणि बाकीचे जे घेर आहेत ते एक साईडला आणि रिवर्स आणि हाय घेर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ऑपरेशन हा सोपा जातो. मध्ये तुम्हाला फ्लॅट बेड मिळतो, त्याच्यामध्ये तुम्हाला बसायला एकदम कम्फर्टेबल राहतं. कम्फर्टेबल राहतं. ठीक आहे. बाकी मला मेंटेनन्सबद्दल थोडंसं सांगा. बाकीच्या ट्रॅक्टरला 250 तासाला ऑइल बदली करायला लागते, पण ह्या सॉलिस ट्रॅक्टरला 500 तासाला ऑइल बदली करायला लागते. ह्याच्यामुळं पण आपला फायदा होतो, कारण 250 कुठं आणि 500 कुठं हे झालं. आणि बाकीचं कसं आहे आता ट्रॅक्टरच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर गरिबीतनं वर आणणारा ट्रॅक्टर एक नंबरचा ट्रॅक्टर आहे. कारण मला कोणी साथ न देता आपण एवढं सहकार्य करून मी हे ट्रॅक्टर आता जवळजवळ एक 5.5 ते 7 लाखाच्या आसपास मी 6 महिन्यात मिळवलीत ह्या ट्रॅक्टरवर. नाही, तुम्ही खूप चांगले आहात आणि चांगल्या माणसांसोबत चांगल्या गोष्टी घडतात, तर त्यामुळे तुम्हाला ह्या ट्रॅक्टरची साथ सोबत मिळालेली आहे. तर आता एक माझा फायनल क्वेश्चन असणार आहे तुमच्यासाठी, जे आम्ही सगळ्यांना विचारतो की तुम्ही एक सॉलिसचे समाधानी कस्टमर आहात. तर एक माझा प्रश्न असा राहील की तुम्ही हे ट्रॅक्टर दुसऱ्यांना सुचवाल का, की तुमच्या मित्रांना किंवा अजून कोणी ह्या क्षेत्रामध्ये उतरत असेल किंवा स्वतःच्या रानासाठी किंवा दुसऱ्यांचे रान करण्यासाठी त्याला ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर तुमची त्याच्यासाठी दुसऱ्यांना सांगण्यासाठी पसंती आहे का, की हा ट्रॅक्टर तुम्ही सुचवाल का? हो, 100% सुचवणार. कारण का आपलं कष्ट मेहनत बघून माझं 3 गावात आता नाव झाले. 3 गावात वासूद, अकोला, कडलास आणि निजामपूरची लवटे वस्तीपर्यंत आपण काम केले. त्यामुळं आपण एवढं काम केलं आहे की ट्रॅक्टर घरी जाते का लोक म्हणायची संध्याकाळी वाळू भरायला जाते, पण माझं ट्रॅक्टर तरी नांगरायला रात्रंदिवस चालू असायचं. छान, खूप छान वाटलं तुमच्यासोबत आज इथं भेटून आणि खूप प्रेरणादायी आहे तुमचा जो प्रवास आहे हा सगळा. आणि सॉरी टू बेअर विथ मी, माझी मराठी वर खाली झाली असेल तर. बाकी हे सॉलिसचा 50-15 हा ट्रॅक्टर होता. 50 HP ट्रॅक्टर, 15 गिअर बॉक्स, 15 शिफ्टचा गिअर बॉक्स आहे. तर ही अशी आमची जर्नी होती, हा असा आमचा रिव्ह्यू होता. बाकी तुम्हाला ह्याच्याबद्दल अजून काही प्रश्न असतील तर जरूर मला कमेंटमध्ये खाली कळवा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.